वर्धा जिल्ह्यातील गिरड ग्रामपंचायतीअंतर्गत मौजा पहाड फरीद येथे सन 2006 मध्ये पहाड फरीद ट्रस्टला देण्यात आलेल्या 257 हेक्टर गावठाण जागेतील अनियमिततेवरील पडदा अखेर उठला असून या प्रकरणात दोषी आढळलेल्या तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे। उपसरपंच मंगेश दिनकरराव गिरडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे। 31 मे 2006 रोजी गिरड ग्रामपंचायतीची सर्वसाधारण सभा झाली असल्याचे दाखवत ठराव क्रमांक 8/16 च्या आधारे संबंधित ट्रस्टला 257 हेक्टर गावठाण जागा देण्यात आल्याचे दिसून येते। मात्र पंचायत समिती समुद्रपूर येथे दाखल झालेल्या तक्रारीवर विस्तार अधिकारी पंचायत यांनी केलेल्या चौकशीत या तारखेचा ठराव मूळ कार्यवृत्त रजिस्टरमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले। चौकशी अहवालानुसार त्या दिवशी सभा झाल्याची नोंद असली तरी ठराव क्रमांक 8/16 मध्ये केवळ वॉर्ड 3 मध्ये पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आमदार निधीतून हातपंप बसविण्याबाबत निर्णय नोंदविण्यात आला आहे। मात्र संबंधित ट्रस्टला देण्यात आलेल्या सत्यप्रतीत जागा देण्याचा ठराव नमूद करण्यात आला असून तो मूळ रजिस्टरमध्ये अस्तित्वातच नसल्याचे तपासात निष्पन्न झाले। यातून कुठलाही ठराव ग्रामसभेत न मांडता किंवा मंजूर न होता ट्रस्टला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे। त्यामुळे कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे। मंगेश दिनकरराव गिरडे, उपसरपंच ग्रामपंचायत गिरड, 31/5/2006 ला पहाड फरीद ख्वाजा शेख फरीद दर्गा येथील 2 हेक्टर 57 जागेचा जो बोगस ठराव तत्कालीन सरपंच दिलीप मोतीराम पंढरे व एस नगराडे ग्रामविकास अधिकारी यांनी जो दिलेला होता त्याचा चौकशी अहवाल मागितला। त्याची चौकशी केली माननीय BDO साहेबांनी। चौकशीमध्ये ठरावच बोगस निघाला। प्रोसिडिंगला त्याची कुठल्याच प्रकारची नोंद नव्हती। त्यामुळे त्या ठरावाच्या आधारावर बाकी सर्व डिपार्टमेंटचे जे ठराव झाले ते सर्व बोगस असल्याचे दिसून येते। करीता सर्वांवर कारवाई करण्यात यावी या पद्धतीची मागणी माननीय जिल्हा अधिकारी वर्धा यांच्याकडे मी केलेली आहे।